हॅलो कोण? हॅलो हा मी बोलतेय. मी पण बोलतोय. अहो अहो म्हणजे मी शैला बोलतेय. हा बोल. अहो लवकर घरी या. घरी मुलगा येऊन बसलाय. घरी येऊन बसलाय? मग घरीच बसायची सोय केली आहे. मी कशाला बाहेर आलो मग? अहो बसलाय म्हणजे नुपूरला बघायला एक मुलगा आलाय. स्थळ आले स्थळ. फॅशन डिझायनर आहे म्हणे. अरे म्हणजे माझ्या मुलाला मी फॅशन ग्राइंडर केलं? नाही अहो फॅशन डिझायनर म्हणजे ते कपडे शिवतात ना ते. टेलर आहे. लवकर या बरं. सगळेजण चित्र विचित्र कपडे घालून बसलेत. मला तर भीतीच वाटते. घरात ना काहीतरी गोंधळ होणार आहे. तडक या बरं तुम्ही घरी. हा ठीक आहे येतो. काय झालं त्या घरात काय कळतच नाही. ते उगाच माझ्या डोक्याला ताप. एकाला पण अक्कल नाही. केळी भरली आहेत. आय एम नुपुर ब्रो. यश म्हणजे सक्सेस, जीत. तुमच्यासारखंच ना मला सुद्धा माझ्या प्रोफेशन मध्ये सक्सेसफुल व्हायचं. माझं एक मोबाईलचं शॉप असणार आहे आणि त्याच्यामध्ये ना खूप फॅशनेबल मोबाईल कव्हर्स असणार आहे. डूड वी आर सेम टू सेम ब्रो. गिव मी अ बम्प. आमचा यश ना खूप साधा आहे बरं का. कपडे बघा किती साधे घातलेत. मी तुम्हाला ना कव्हर दाखवतो. हे असे हाय 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 मी नीरज नुपूर साथी भाऊ सिद्धार्थ राईट. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. नाईस टू मीट यू. अरे नीरज यार काय करतोय? यश चल मला बोलायचं. जीजू I'll be back. अरे पण नीरज यार सोड ना मला. अरे मला जिजूंना माझी स्टाईल दाखवायची. हे बघ स्टाईल दाखवतो. आई अजूनही गोळ घालून ठेवलाय. म्हणते की मी साधा आहे. मी काय साधा वाटतो का तिला? यश अहो म्हणजे त्यांचं नेहमी हे असंच चालतं. म्हणजे लहानपणापासून त्यांना कांदे बटाटे खेळायची हौस होती ना ती भागली नाही अशी. अशीच मस्ती चालू असते दोघांची. मी बघतो. अरे कश अहो मी बघतो ना. तुम्ही बसा. अरे हे आला का माझा मुलगा? वाह कसली गोड दिसते माझी नट्टू. हो की नाही वंच? काय झालं तुम्हाला? थरथरताय का? अशा थंडी बसते का? काय झालं आत्या? तुम्ही असले कपडे घातलेत ना त्याचं प्रायश्चित्त म्हणून मंत्राचा जप करते. मी तर म्हणते तुम्ही पण करा मंत्राचा जप. तुमच्या मंत्रापेक्षा ना नुपूरच्या मंगलाष्टका जास्त महत्वाच्या आहेत. त्या नीरजने आमची अशी अवस्था केली आहे. कळतं का तुम्हाला? बहिणी झालं ते झालं. आता सगळं चांगलं होणार आहे ना? हो त्या मुलाला कळलं आपण बाहेरचे नाही घरातलेच आहोत आणि तो निघून गेला तरी तू असंच म्हणणार आहे का सगळे चांगलं होणार आहे? दशावतार केलेत ग त्या नीरजने आपले. हे असलं घालून नाचक्की केली आता नवऱ्या मुलासमोर. बहिणी पण बाईसाहेबांनी सांभाळून घेतलं ना. आपण या घरातले नाही आहोत आपण बाहेरचे आहोत असं सांगितलं ना त्यांना. तसं झालं नसतं तर काय झालं असतं कुणास ठाऊक. मला माहितीये यात सगळी नीरजची चूक आहे. मी एका पायावर उभं राहून जप करू का? त्याला वंश आधीच हे घर टेकूवर उभे त्यात तुमचे प्रयोग नको. झालो तर आम्ही पिंगळे खाली या पडाल. एक्सक्यूज मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मी तिकडे तुम्हाला बघितलंय मी कुठेतरी. ह्याला पण बघितल्यासारखं वाटतंय. बघू हो तुला कुठेतरी ना पाय. ह्याला पण कुठेतरी बघितलेलं आहे बा. तुम्ही ओळखता का यांना? अरे ओळखतो म्हणजे तू जरी बाप्पाला विसरला असलास ना तरी मी ओळखतो या सगळ्यांना. आणि काय हो तुमच्या केळीच्या बागा बिगा सगळ्या गेल्या वाटतं. काय वेळ आली हो तुमच्यावर. आणि व्याही तुम्ही काय अशी काय अवस्था करून घेतली तुमची व्याही? हो प्रेमाची आजी. अहो हे बाजूवाल्यांना व्याही का म्हणताय? मी सांगतो ना. मी सांगतो हे व्याही आहेत आणि हे मुलीचे काका आहेत. हे मुलीचे वडील आहेत. ही मुलीची आजी आहे आणि हे बघा ही मुलीची आई आलेली आहे आणि ह्या मुलीच्या काकूबाई. म्हणजे हे सगळे बाजूवाले नाही आहेत? तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. काही बोलतो. अरे बापावर विश्वास ठेवू नको म्हणून सांगतो तू.
म्हणजे माझ्या मुलाला तू माझ्यापासून फितवतोस? नाही नाही, ते काय नाही, हे लग्न मला मान्य नाही. Oh my God. अरे माझ्या मुलाला मी एवढा मोठा केला हस्तकला शिकवून. जॉन्डी अंकल, इट्स नॉट हस्तकला, ओके, इट्स अ फॅशन डिझाईन. अरे पण तिकडे पण कापाकापी करायलाच लागते ना, मग तेच. आणि तुम्हाला शिकवू नको ना. अरे मला काहीच कळत नाहीये. कळेल कळेल, सगळं कळेल. एक मिनिट. जयंता, तू कोण आहेस? मी मुलाचा बाप आहे. हो, हे तुमचे वडील आहेत? तरी काय सांगितलं ना, अच्छा, खोटं बोलतो, विश्वास ठेवायचा नाही याच्यावर. हो. त्यापेक्षा ना तुम्ही आमच्या मुलीला भेटा, आमच्या नुपूरला भेटा, तिच्याशी संवाद साधा, तिच्याशी हितगुज करा. अगदी लाखात एक आहे हो आमची नुपूर. आमच्या शेजाऱ्यांची नुपूर एकात लाखात एक आहे हो. तुम्ही ना तिला बघा. हो, तोपर्यंत आम्ही याला बघ. मग तर सगळं छान होईल. जा सिद्धू जा, तुला नुपूर नक्कीच आवडेल. अरे खूप साधी आहे ती. जाऊ. बापाला विसरू नका. जयंत, थर्ड स्टेप फर्स्ट थर्ड स्टेप. या बी कम्फर्टेबल. एक शब्द तोंडात काढलास ना तर एकट्याला घरात कोंडेल, पाच पादरी सगळे टेकू एकाच वेळेला काढून घेईन. मी बोलणार, मी मुलाचा बाप आहे. साधं राहणीमान उच्च विचारसरणी असं देशपांडेंचं कुळ. साधं राहणीमान उच्च विचारसरणी असं देशपांडेंचं कुळ. सिद्धार्थरावांचं नाव घेते. आता आम्ही सोडून दिले फॅशनचं खूळ. साधीच मुलगी हवी मला, साधं तिचं कुळ. हे नाही तुझं नाव मी, पाडशील जर तू मला भूल. अय्या, तुम्ही पण उखाणा तयार करून ठेवलाय? नाही, तुमचा उखाणा ऐकला आणि मग सुचला. मला ना उखाणा घेताना खूप आनंद होतो, पण संधीच मिळत नाही. काय माहित, कदाचित आता मिळेल. इश्या, म्हणजे मी तुम्हाला आवडलीये? ह्या मराठी वेअर मध्ये खूप गोड दिसतंय. तुम्हाला असंच आवडतं ना राहणं? हा, म्हणून तुम्ही अशा तयार झालात का? नाही नाही, मलाही खूप आवडतं. इनफॅक्ट मला ना अगदी ट्रेडिशनल पद्धतीने लग्न करायचंय, परंपरेनुसार. पण तुमच्या घरात गोंधळ चालू आहे. बाजूचे लोक येऊन बसले तिथे. बाजूचे नाहीयेत काही ते, म्हणजे घरातल्यांसारखेच आहेत. अच्छा, पण एक गोष्ट म्हणायला पाहिजे, त्यांनी खूप सुंदर सजवलंय तुम्हाला. हो, वेळीच कळलं म्हणून नशीब. म्हणजे तुम्ही येणार हे वेळीच कळलं म्हणून तयारी करता आली, असं म्हणायचंय मला. मी तुम्हाला एक खरं सांगू का, विवाह मंडळात तुमचा फोटो पाहिला आणि मला असं वाटलं की माझा शोध आता संपला. ती छान, खूप सुंदर, काय अप्रतिम कलर कॉम्बिनेशन आहे. तुम्हीच सजवली आहेत का ही खोली? हो, फारच सुंदर. अरे हे काय, एवढ्या पिगी बँक्स, घरातल्या सगळ्यांच्या पिगी बँक्स माझ्या आहेत. तुझ्या? हो, आय मीन सॉरी, तुमच्या? जिच्या रूपानं माझ्या आयुष्यात आलाय आनंद, ती आहे शांती. अमेरिकेचं स्थळ आहे. अरे मला लग्न करायचंय. आता बघा घडेल माझ्या नवा आयुष्यात क्रांती. ही माझी आई, आई ही शांती अमेरिकेतून आली आहे. So nice to meet you.